Hi, I am Rupali Bhere. My son Aradhya Bhere studies at Tiny Pitward School from senior KG class. आराध्याचं ॲडमिशन आम्ही ज्युनियर के जीला टायनी पिटवडमध्ये घेतलं. ॲक्चुअली आधी आराध्य नर्सरीमध्ये दुसऱ्या स्कूलमध्ये जायचा. तिकडनं सारखी मी स्कूलचं नाव नाही घेणार. तिकडनं सारखी कंप्लेंट यायची, की आराध्य खूप मस्ती करतो, खूप मस्ती करतो. अ, त्या गॉसिपला कंटाळून मी आराध्याचं ॲडमिशन टायनी पिटवड स्कूलमध्ये घेतलं आणि ते ॲडमिशन घेतलं. तो डिसिजन माझा योग्यच ठरला. जेव्हा ज्युनियरला आराध्य गेला, तेव्हा ज्युनियरमध्ये आराध्यला काहीही येत नव्हतं. तेव्हा मला असं वाटायचं, की आराध्यला मी ज्युनियरला गॅप घेईल म्हणून. पण मी सरांना जेव्हा म्हटलं, की गॅप घ्यायचं, तेव्हा सरांनी म्हटलं, की "नाही, सीनियरपर्यंत त्याला जाऊ देत. त्याच्यात काही इम्प्रूव्हमेंट नाही झाली, तर मग तुम्ही सीनियर के-जीला गॅप घ्या." पण आता आराध्य सीनियर के-जीला आहे. आत्ताच्या सिच्युएशनला आराध्य पूर्ण इंग्लिश रीडिंग करतो. मोठ्या-मोठ्या स्पेलिंग तयार करतो. त्याच्यासाठी आम्ही स्पेशली फोनिक्सचे क्लासेस नाही लावले किंवा घरातनं काही एफर्ट्स नाही घेतले. ह्या सगळ्या गोष्टी त्याला स्कूलमधनंच शिकवल्या गेल्या आणि मी स्कूलसाठी खूप हॅपी आहे. प्रत्येक गोष्ट तिथे प्रॅक्टिकली शिकवली जाते. अ, तिथे स्कूल जरी छोटी असली, तरी प्रत्येक गोष्ट मुलांना प्रॅक्टिकली टिफिन ओपन करून देणं किंवा त्याने टिफिन खाल्लं की नाही खाल्लं किंवा तो रीडिंग करतोय. अ, अ, स्कूलमध्ये जेव्हा ब्लॅकबोर्डवर रीडिंग करायला वगैरे देतात आणि त्याचा व्हिडिओज आपल्याला जेव्हा येतो, पॅरेंट्सला म्हणजे मिळतो आणि आपला मुलगा रीडिंग करतो किंवा तो तिथे एखादी ॲक्टिव्हिटी करतो, ते व्हिडिओज बघून खूप छान वाटतं. आता मध्ये एक मला सरांनी व्हिडिओज पाठवलेला, की आराध्य नॅशनल अँथम बोलत होता आणि तो व्हिडिओज मी जेव्हा स्टेटसला ठेवला, तेव्हा मला बऱ्याचशा कमेंट्स आल्या आणि स्कूलबद्दल विचारलं जातं, की आराध्य कोणत्या स्कूलमध्ये शिकतोय म्हणून. तेव्हा खूप छान वाटतं त्यांचे व्हिडिओज बघून किंवा तो असे बरेचसे व्हिडिओज असतात, जेव्हा आपला मुलगा काहीतरी करतोय आणि ते छान करतोय हे बघून खूप असं हॅपी वाटतं. आणि आराध्य जेव्हा ज्युनियर के-जीमध्ये गेला, तेव्हा आराध्यला काहीही येत नव्हतं. तेव्हा माझ्या मनात सतत एकच विचार असायचा, की मी आराध्यचा ज्युनियरमध्ये गॅप घेईल. म्हणून मी सरांना त्याच्याबद्दल सुद्धा विचारलं. तेव्हा सर म्हटले, की "त्याला सीनियरपर्यंत जाऊ देत. सीनियरपर्यंत नाही काही इम्प्रूव्हमेंट झाली, तर मग तुम्ही गॅप घ्या." पण आताची सिच्युएशन आता आराध्यमध्ये खूप इम्प्रूव्हमेंट आहे. आणि स्कूल इज बेस्ट. प्रत्येक गोष्ट प्रॅक्टिकली मुलांना शिकवली जाते आणि टायनी फिटवर्ड स्कूलमध्ये कसं सगळ्या गोष्टी ॲपद्वारे कळवल्या जातात. आपला मुलगा किती वाजता घरी आला, किती वाजता स्कूलमध्ये पोहोचला, या सगळ्या गोष्टी इथेच झाल्यामुळे आता जेव्हा आम्ही फर्स्टला ॲडमिशन घ्यायला जातोय, तिथे आम्हाला सांगतात, की ह्या गोष्टी तुम्हाला ॲपद्वारे कळवल्या जाईल. पण ॲक्चुअली टायनी फिटवर्ड स्कूलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी झाल्या त्याच्यामुळे त्याच्यात नवल काही नाही वाटत किंवा आपल्याला सुद्धा त्याची सवय होऊन गेलेली आहे. आणि टायनी पिटवर्ड स्कूलमध्ये मागच्या वर्षीचं ॲन्युअल फंक्शनसुद्धा खूप छान झालं. बाकीच्या स्कूलमध्ये मुलांना सिलेक्शन करून सिलेक्टेडच मुलांना पार्टिसिपेट केलं जातं. पण इथे तसं नाहीये. प्रत्येक मुलाला चान्स दिला जातो. प्रत्येक मुलगा परफॉर्मन्स करतो. त्याच्यामध्ये स्टेज डेअरिंग येते. ही गोष्ट खूप छान आहे आणि आता आराध्याची इम्प्रूव्हमेंट बघता मी खूप हॅपी आहे टायनी फिटवर्ड स्कूलसाठी आणि खरंच स्कूलमधला स्टाफ खूप एफर्ट्स घेतो मुलांसाठी. प्रत्येक गोष्ट तिथे प्रॅक्टिकली शिकवली जाते. प्रत्येक फेस्टिव्हल सेलिब्रेशन केला जातो आणि आराध्याचं सांगायचं झालं तर तो खूप चंचल आहे. खूप मस्ती करतो. आत्ता पण तो मस्ती करतो. पण सर लोकं खूप त्याला चांगले सांभाळून घेतात. टीचर्स सांभाळून घेतात. थँक यू सर. थँक